पतसंस्था जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर आपण महिलांसाठी काहीतरी कार्य करावे असे वाटू लागले. बराच विचार केल्यानंतर ठरवलं की आपण महिला पतसंस्था काढायची. आमचं घर बांधत असताना अनेक पतसंस्थांनी आम्हाला सहकार्य केलं नव्हतं. आम्हाला कर्ज देताना टाळाटाळ केली होती. त्याच वेळी पतसंस्था काढायची हे मनात ठरवलं होतं. पतसंस्था रजिस्टर करण्यासाठी अंदाजे 200 महिला सभासदांची गरज होती. मी आणि माझे पती आणि त्यांचे काही मित्र यांनी या विषयावर चर्चा केली. प्रत्येकाला मी सांगितले, तुम्ही प्रत्येकी 20-25 महिला सभासद गोळा करा. त्यांच्याकडून प्रत्येकी ₹100 घ्या. त्यांनी नाही दिले तर तुम्ही भरा. त्याप्रमाणे कोणी 25 तर कोणी 20 तर कोणी त्यापेक्षा कमी सभासदांचे पैसे गोळा केले. अशा रीतीने 200 सभासद गोळा झाले. महिला पतसंस्था काढण्यामागे हेतू हाच होता की जनरल पतसंस्थेपेक्षा महिला पतसंस्थेला थोड्याफार सवलती असतील असे वाटले. पण लक्षात आले की सर्वच पतसंस्थांचे नियम सारखेच आहेत. महिला पतसंस्थेला वेगळ्या सवलती नाहीत. पतसंस्थेला रजिस्ट्रेशन लगेच मिळाले. आमच्याच एका जुन्या घरामध्ये साध्या पद्धतीनं पतसंस्थेचे उद्घाटन केले. उद्घाटनाला कोणीही राजकीय व्यक्ती न बोलवता राधानगरी हायस्कूलचे प्राचार्य बोलावले. अशा रीतीने पतसंस्था सुरू झाली. उद्घाटनानंतर आम्ही गावातून फिरून जवळजवळ 200 दुकानदारांची पिगमीची खाती गोळा केली. लोकांचा मिळालेला प्रतिसाद बघून आम्हाला खूपच समाधान वाटले. पण नंतर लक्षात आले की आपण एकाच दिवशी एवढी खाती गोळा करायला नको होती. कारण आजपासून बरोबर 1 वर्षाने 200 लोक एकाच दिवशी आपली पिगमीची रक्कम व्याजासह न्यायला येतील. आलेले पैसे आपण कर्जाला वाटणार आणि ज्यांची पिगमीची मुदत संपली त्यांना कसे पैसे देणार हा प्रश्न पडला. मुदत संपल्यानंतर त्यांचे पैसे देता आले नाहीत तर पतसंस्थेबद्दल गैरसमज निर्माण होणे साहजिकच झाले असते. हळूहळू आम्ही कर्ज वाटप चालू केले. वैयक्तिक कर्ज, सोने तारण कर्ज, वाहन तारण कर्ज, घर तारण कर्ज वगैरे किरकोळ स्वरूपात कर्ज वाटप सुरू केले. सुरुवातीला ठेवी फारशा गोळा झाल्या नाहीत. त्यामुळे जमणारी पिगमी त्यातूनच कर्ज वाटप चालू केले आणि 1 वर्षानंतर तो दिवस जवळ आला. ज्या दिवशी सर्वांची पिगमी व्याजासह परत द्यावयाची होती. पैसे तर काहीच शिल्लक नव्हते. काय करायचे याचा विचार करू लागलो. मीटिंग घेतली आणि चर्चा करू लागलो. आमचे बापू अंबाई पतसंस्थेचे चेअरमन आहेत. रमेश काळेबिरे एकदमच म्हणाले, आपण त्यांना फोन करूया आणि वस्तुस्थिती सांगूया. बापू म्हणजे माझे सख्खे भाऊ रामचंद्र काळेबिरे. आम्ही फोनवरून त्यांना वस्तुस्थिती सांगितली. हात तिच्या एवढंच ना, अहो आमच्या अंबाई पतसंस्थेचे 4-5 लाख रुपये ठेव घ्या ना तुमच्याकडे ठेवून आणि वाटा तुमची पिगमी. आम्हाला सावकाश आमचे पैसे द्या, बापू म्हणाले. दरम्यान माझे भाऊ भागवत काळेबिरे पुण्याहून आमच्या घरी आले व म्हणाले, तुम्ही नवीन पतसंस्था काढली असं समजलं. तुमची पतसंस्था नवीन आहे. ठेवी वाढल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही. मी तुम्हाला 10 लाख रुपये देतो. माझे घर बांधताना तुम्ही मला ते सावकाश लागतील तसे द्या. मला अतिशय आनंद झाला. आमच्या अडचणीच्या वेळी तुम्ही आम्हाला मदत केली. धन्यवाद. मी एवढेच बोलू शकले. अशा तऱ्हेने एक एक प्रश्न सुटत गेले. एके वर्षी ऑडिट करण्यासाठी एक मुसलमान ऑडिटर आमच्याकडे आले व मला म्हणाले, मॅडम मला तुमचे ऑडिट करण्यासाठी 4 दिवस लागतील. 4 दिवस? अहो तुमचा 4 दिवसांचा खर्च कोण करणार? आमची पतसंस्था छोटी आहे. आम्ही संस्थेचा चहा पण पित नाही, मी म्हणाले. हे बघा मॅडम, मला सर्व रेकॉर्ड चेक करावे लागेल. मी एकटाच आहे. शिवाय बँकेतून सोने आणून सोने तारण पण चेक करावे लागेल, ऑडिटर म्हणाले. पण तुमचा जेवण खर्च, चहा पाणी वगैरे आम्हाला परवडणार नाही, मी म्हणाले. मॅडम त्याची काही काळजी करू नका. मी मुसलमान आहे. मी तुमच्या गावातल्या मशिदीमध्ये राहीन. तिथेच अंघोळ करेन, नमाज पढेन. तुमच्या घरी मला फक्त चहा द्या, ऑडिटर म्हणाले. आणि जेवणाचं काय, मी विचारले. कारण ऑडिटरना काय काय लागते हे मला पहिल्यापासून माहीत होते. तुम्ही स्टँडवरच्या ऐनुल मॅडमच्या घरी माझं जेवण सांगा. तिथंच मी जेवेन, ऑडिटर म्हणाले. आम्ही ऐनुल मॅडमच्या घरी त्यांना जेवण सांगितले. ते 4 दिवसात एकूण 8 वेळा जेवले.
जेवणाच्या ताटाचा दर 25 रुपये होता. 4 दिवसांचं 200 रुपये बिल झालं. त्यांनी 4 दिवसात काटेकोरपणे आमचं ऑडिट केलं. हळूहळू आमच्या पतसंस्थेच्या ठेवी वाढू लागल्या. लोकांचा विश्वास वाढू लागला. अनेक पतसंस्था अनुभव घेतलेले चिकित्सक दुकानदार आमच्याकडे ठेव ठेवू लागले. सोनं तारण, गृह तारण, पिगमी तारण, वाहन तारण वगैरे कर्ज प्रकरणं होऊ लागली. आपणाकडून अनेकांच्या गरजा भागू लागल्या ही भावना सुखावू लागली. पतसंस्थेचं काम करत असताना हे पण लक्षात आलं की लोक गरज असली की तुमचे उंबरठे झिजवतात, अर्ज करतात, विनवण्या करतात, मात्र हप्ते भरताना टाळाटाळ करतात, कारणे सांगतात. तेव्हा अशा वेळी भावनावश होऊन कर्ज वाटून चालत नाही. पतसंस्थेमध्ये सभासदाची पत बघून कर्ज द्यावयाचे की ज्याची पत नाही अशांना कर्ज द्यायचे हा विचार करण्यासारखा मुद्दा होता. भुदरगड नागरी पतसंस्था बुडाली. त्या पाठोपाठ अनेक पतसंस्था बुडाल्या आणि पतसंस्थेचे नियम बदलत गेले. पतसंस्थांवरील निर्बंध कडक होत गेले. एके दिवशी शासकीय ऑडिट लागले. त्यांनी ऑडिट करताना मला बोलावून घेतले. मॅडम, तुम्ही सभासद कर्जाला अवर्ग सभासद जामीन घेतलेले नाहीत, त्यांनी विचारले. आम्ही ठेवीधारक आणि पिगमीधारक सभासद जामीन म्हणून घेतले आहेत, मी म्हणाले. साहेब, आमच्या संस्थेमध्ये आपण अवर्ग सभासद आहोत हे आमच्या अनेक सभासदांना माहीत नाही. त्यांची सभासद फी आम्ही स्वतः भरली आहे. शिवाय ठेवीदार जामीन घेतल्यामुळं कर्ज बुडण्याची शक्यता कमी आहे. कारण जामीनदारांची ठेव आपल्याकडे आहे ना. तुम्ही तुमच्या पतसंस्थेच्या सुरक्षेसाठी ठेवीदार जामीन घेतले हे बरोबर आहे, पण हे आमच्या नियमात बसत नाही. तेव्हा इथून पुढे अवर्ग सभासदच जामीन म्हणून घ्या, साहेब म्हणाले. ठीक आहे, मी म्हणाले. सध्या आमच्याकडे बाचणी गावचे शिवाजीराव परीट हे ऑडिटसाठी येतात. ऑडिटसाठी येताना ते घरातून जेवून येतात. ऑडिट काळात ते कधीही पतसंस्थेचे जेवण घेत नाहीत. कधीतरी आम्ही त्यांना जेवायला बोलवले तर ते शाकाहारी जेवतात. मालव्याचे B.S. पाटील सर हे आमचे इंटरनल ऑडिटर आहेत. प्रत्येक निर्णय त्यांना विचारूनच आम्ही घेतो. कायदेशीर सल्लागार म्हणून सौ रेवती अमोल मानकर या मार्गदर्शन करतात. फील्डवर काम करणाऱ्या 2 शिलेदारापैकी विजय उर्फ रामचंद्र बत्ताशा पवार हे मॅनेजर म्हणून काम करतात. तसेच शिवाजी जरग हे पिग्मी एजंट म्हणून काम करतात आणि कॉम्प्युटर विभाग सांभाळण्याचं काम सौ जयश्री कवडे या करतात. आमच्या संस्थेमध्ये कोणीही राजकीय व्यक्ती नाही, त्यामुळे संस्थेमध्ये राजकारण नाही. राजकारणातून कर्ज वाटप करणे व नंतर ते बुडणे हा प्रकार नाही. परवा पतसंस्थेला अडचणीत आणणारे काही कायदे नियामक मंडळाने लावले. त्यापैकी अ वर्ग सभासदांशी व्यवहार करायचा, अ वर्ग सभासदांची ठेव घ्यायची, ब वर्ग सभासदांची ठेव घ्यायची नाही किंवा त्यांना अ वर्ग सभासद करून घ्यायचे, नियामक मंडळाला फी द्यावयाची, असे अनेक जाचक नियम तयार झाले. पतसंस्था अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली. सर्व संस्थापक सेक्रेटरी एक झाले व आंदोलन सुरू झाले. त्याचा निकाल काय लागेल तो लागेल असो. आमची पतसंस्था अतिशय चांगली चालली आहे. लोकांचा विश्वास आहे. पतसंस्थेला सतत ऑडिट वर्ग अ आहे. किरकोळ खर्च, प्रवास खर्च, चहा-पाणी खर्च, जाहिरात खर्च वगैरे कोणताही खर्च केला जात नाही. आम्ही एक छोटीशी बी पेरण्याचं काम केलं. बीजांकुरणानंतर त्याचं एक रोप झालं, रोपाचे झाड झाले. या झाडाचं वटवृक्षामध्ये रूपांतर होण्याची वाट पाहत आहोत. नुकताच आम्ही संस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम साजरा केला. रामकृष्ण मंगल कार्यालयामध्ये हजारो लोकांच्या साक्षीने कार्यक्रम पार पडला. सभासदांना उत्कृष्ट प्रकारचे जाजम भेट दिले. 450 पिग्मीधारकांना प्रत्येकी एक रग दिला. आजपर्यंत पिग्मीधारकांना भेटवस्तू कोणीही देत नाहीत, पण आम्ही दिला. जवळजवळ 1,500 लोकांनी शाकाहारी व मांसाहारी भोजनाचा स्वाद घेतला. रौप्य महोत्सव न भूतो न भविष्यती असा झाला. धन्यवाद.